इकडे धनंजय मुंडेंनी देखील एक मोठा विजय मिळवला परळीमध्ये। त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया आली आहे, जाणून घेऊया। धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे आपल्या सोबत आहेत। वहिनी, आपलं अभिनंदन। खरं या 15-20 दिवसांमध्ये आपण पण प्रचारामध्ये उतरला होता, काय अनुभव होता, कसे ते 15 दिवस होते आणि आजचा या विजयाचं श्रेय कुणाला देताय तुम्ही? जवळजवळ 1.5 महिन्यापासून मी प्रचारात होते। आजच्या निकालाचा विजय सगळ्या जनतेला आहे। पूर्ण परळी मतदारसंघातल्या जनतेनं साहेबांच्या मागे एवढा मोठा आशीर्वाद उभा केला, त्याचं हे आजचं त्यांना श्रेय आहे। लाडक्या बहिणी कामाला आल्या, म्हणजे बदतीला आल्या? लाडक्या बहिणींनी साहेबांना खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला। बहिणी आणि भाऊ सगळेच साहेबांच्या मागे उभा राहिले, म्हणून साहेबांचा 1,40,000 मतांनी विजय झालेला आहे। वहिनी, तुम्ही साहेबासोबत मागच्या 10-15 वर्षापासून म्हणजे राजकीय दृष्ट्या अगदी खांद्याला खांदा लावून उभे आहात। साहेबाचा सुरुवातीला पराभव झाला, परत पराभव झाला, त्यानंतर मागच्या वर्षी विजय झाला आणि हा विजय तर राज्यामध्ये बहुतेक सर्वाधिक म्हणजे मताने झालेला विजय आहे। काय वाटतं की अपेक्षित होतं एवढा मोठा विजय? साहेब एकदाच पराभूत झाले होते। 2019ला पण साहेब निवडून आले आणि 24चा तर न भूतो न भविष्यतो असा विजय झालेला आहे। आम्हालाही एवढं वाटलं नव्हतं, आम्हाला 80,000 ते लाखापर्यंत सीट लागेल असा विश्वास होता, पण इथल्या मायबाप जनतेनं साहेबांच्या मागे एवढा मोठा आशीर्वाद उभा केला की साहेब 1,40,000 मतांनी निवडून आले। नक्कीच आपण बघतो की हे धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय आहेत आणि धनंजय मुंडे रॅलीमध्ये असताना त्यांच्या पत्नी राजश्री वहिनी यांचा सत्कार केला जातोय, त्यांचं अभिनंदन केलं जातंय आणि त्यासाठी ही झालेली गर्दी आहे। स्वाभाविक आहे की धनंजय मुंडे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी या प्रचारामध्ये उतरल्या होत्या आणि त्यानं 1,40,000 मतांनी विजय होईल असं त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं। निश्चितच हा अनपेक्षित विजय आपल्याला परळीमध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।